प्रेक्षकांनो, रेल्वे आंदोलन संदर्भात सिन्नरवरून मोठी बातमी समोर येत आहे। पुणे नाशिक रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेरचे नगरसेवक आणि कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी मुख्य मागणीसाठी आज समृद्धी महामार्गावर जोरदार चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलन प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेरचे नगरसेवक आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक केलेली आहे। नाशिक पुणे रेल्वे सेवेची प्रतीदीर्घ प्रलंबित मागणी मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला। या आंदोलनामुळे नाशिक पुणे आणि समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। या आंदोलनाची तीव्रता पाहता सिन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमदार सत्यजित तांबेंसह संगमनेरचे नगरसेवक त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे। प्राथमिक माहितीनुसार या सर्व आंदोलकांना सध्या सिन्नर पोलीस ठाण्यात आणलेले आपण बघू शकता। न्यूज NMPच्या माध्यमातून पुणे नाशिक रेल्वेच्या मुद्द्यावरून आता राजकारण आणि जनआंदोलन अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, सिन्नर।